हॅलो मैत्रिणींनो, चला आज आपण बघणार आहोत की आपण नऊवारीची प्रीप्लेटिंग कशी करायची. सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. जोपर्यंत तुमच्या ब्राईडकडे 12 वारी ते 15 वारी म्हणजे 12 मीटर ते 15 मीटरची साडी नाही आहे, तोपर्यंत सगळ्या 9 मीटर, 7 मीटर, 8 मीटर, 10 मीटरपर्यंत, 11 मीटरपर्यंत सगळ्या साड्या तुम्हाला घालताना नऊवारीची सहावारी आपण जशी नेसवतो तशीच नेसवायची आहे. हा थंब रूल आहे. जोपर्यंत साडी 12 वारी नसते किंवा 11.5 वार नसते, 11.5 मीटर जर नसेल तर तुमचा ब्राह्मणी कोचा येणारच नाही आणि प्रत्येक ब्राईडला ब्राह्मणी कोचा हवा असतो. सो त्याच्यामुळे एक थंब रूल लक्षात ठेवा की कोणतीही साडी तुम्ही नेसवताना सहावारीची नऊवारी आपण जशी नेसवतो तशीच नेसवणार आहात. आता सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की आपलं पदराचं कॅल्क्युलेशन काय असेल. सेम जसं आपण साऊथ इंडियनमध्ये शिकलो आहोत. पदराची लांबी किती असेल? 5 फूटपेक्षा जर तुमची ब्राईड उंच आहे तर 3 हात, 5 फूटपेक्षा जर तुमची ब्राईड छोटी आहे तर 2.5 हात. आता पदराची रुंदी किती असेल? ही महाराष्ट्रीयन साडी आहे, ही साऊथ इंडियन साडी नाही आहे. सो आपल्या महाराष्ट्रीयन ब्राईड एकदम बारीक पदराला एवढ्या कम्फर्टेबल फील करत नाही, म्हणून तुम्हाला इथे रुंदीसाठी 4.5 इंच किंवा 5 इंचाची रुंदी ठेवायची आहे. आणि ह्याच्यात पण एक थंब रूल आहे. आपली जेवढी पैठणी असते किंवा तुमची जी पण साडी आहे तिचा जेवढा काठ आहे तेवढा काठ तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही आपल्या पदराची रुंदी ठरवू शकता किती घ्यायची. आता आपण इथे करणार आहोत चेस्ट प्लीट करताना सेम तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा पण तुमच्या ब्राईडचा जे बॉडी मेजरमेंट आहे ते जर स्मॉल, मीडियम आणि एक्स्ट्रा स्मॉल असेल तर पहिली जी प्लीट आहे म्हणजे आपला पदराचा जो भाग आहे तो एकदम सरळ असला पाहिजे. बाकी सगळ्या प्लीट आपल्या डावीकडे पसरलेल्या हव्यात. जर एल किंवा एक्सेल असेल तर पदराच्या बाजूची जी प्लीट आहे ती सरळ असेल, बाकी सगळ्या प्लीट डावीकडे आणि आपली पदराची जी प्लीट आहे म्हणजे आपली जी काठवाली प्लीट आहे ती उजवीकडे असेल. आणि जर डबल एक्सेल ऑनवर्ड असेल तर तुम्हाला 3 नंबरची प्लीट आहे ती सरळ घ्यायची आहे, बाकी 2 प्लीट उजव्या बाजूला आणि सगळ्या प्लीट्स डाव्या बाजूला. किती सुंदर असं मी प्रीप्लेटिंग करून घेतलं आहे बघा. म्हणून प्रीप्लेटिंगची प्रॅक्टिस आत्ताच चालू करा. हे तुमच्या साडी ड्रेपिंगच्या करिअरसाठी खूप उत्तम आहे. आता कुठपर्यंत करायचं आहे? जिथे आपली पिन लावली आपण खांद्याला तिथून आपला जो पाठीचा मध्यभाग आहे तिथपर्यंत तुम्हाला ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे का? हो, हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, कारण की हे कॅल्क्युलेशन केल्यानंतरच तुम्हाला आपल्याला निऱ्या कुठून घ्यायच्या आहेत त्याचं एक आपल्याला अंदाज कळणार आहे. म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला या कॅल्क्युलेशनसाठी 6 गजम, 1 गजम म्हणजे एक बंद मुठ्ठी आणि उघडलेला अंगठा, हे असं कॅल्क्युलेशन घ्यायचं आहे. सो एकदा 6 गजम कंप्लीट झाले तर तिथे तुम्हाला पिन लावून घ्यायची आहे. सगळ्यात आधी प्रीप्लेट प्रॉपर करून घ्या. तिथपर्यंत आपल्या प्लेट्स खूप सुंदर अशा दिसल्या पाहिजे. आणि जर कोणी एक्स्ट्रा लार्ज किंवा डबल एक्सेल असेल तर तुम्हाला अजून 2 गजम सोडून द्यायचे, कारण की डेफिनेटली बॉडीची साईज वाढणार तर तुम्हाला पदर थोडासा अजून सोडायला लागणार. त्यानंतर तुम्हाला 1 मीटरचा कपडा सोडून द्यायचा. 1 मीटरचा कपडा कशाला सोडायचा आहे? कारण की हा जो पदर आहे हा उजव्या बाजूच्या मागच्या बाजूने पुढे येणार आहे. सो मागच्या बाजूने आपल्या पायाच्या भोवती पुढे येणार आहे, त्यासाठी आपल्याला सोडायचं आहे. आता आपण बघणार आहोत की काष्टासाठी आपल्याला किती साडी सोडायची आहे. सो काष्टासाठी नेहमीच मी सांगते की सहावारीची नऊवारी आपण जेव्हा ड्रेप करतो तेव्हा काष्टासाठी आपल्याला 2 हात म्हणजे 2 मीटर साडी तुम्हाला सोडायची आहे. तुमची ब्राईड उंच आहे, जाड आहे किंवा असं काही जे प्रॉब्लेम असतील त्याच्यात सॉर्ट आउट होतात. त्यानंतर तिथे एक पिन लावून घ्यायची आहे. आता आपल्याला 2 पिना मिळाल्या. एक आपले जे गजम कॅल्क्युलेट केले होते त्याच्यानंतरची पिन आणि एक काष्टा सोडला त्याच्यानंतरची पिन. याच्या मध्यभागामध्ये मी आपल्या निऱ्या करून घेतल्या. जेव्हा तुम्ही 9 मीटर साडीच्या निऱ्या करता तेव्हा त्या ज्या निऱ्या आहेत त्या 6 इंची असल्या पाहिजेत, जेणेकरून निऱ्यांचा घोळ होत नाही, आपल्या पोटापाशी घोळ जमा होत नाही. सगळ्यात पहिले आपल्याला इथे 3 पिना लावायच्या आहेत. सगळ्यात पहिली आणि वरची पिन असेल ती म्हणजे वरच्या बाजूला. त्यानंतर आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला सेट करून घ्यायच्या आहेत छान अशा. एकदा सेट झाल्या निऱ्या आपल्या खालच्या बाजूने पण की खालच्या बाजूला एक पिन लावायची आहे आणि खालच्या बाजूला पिन लावल्यानंतर आपण मध्यभागी एक पिन लावणार. सो अशा टोटल तुम्हाला 3 पिना लावायच्या आहेत. एक सगळ्यात वरच्या बाजूला, एक खालच्या बाजूला निऱ्यांच्या आणि एक मधल्या बाजूला. आणि ह्या सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला टेबलवरती ठेवून ह्याला प्रीप्लेट करायचं आहे. याला पण तुम्हाला इस्त्री करायला विसरू अजिबात नका, कारण की जेव्हा तुम्ही याला इस्त्री करता तेव्हाच जेव्हा आपण ह्याचा ब्राह्मणी कोचा करणार आहोत तेव्हा हे असं एकदम असं फुगल्यासारखं वाटणार नाही, खूप असं सुंदर असं सेट बसणार आहे. म्हणून ह्यासाठी इथे सुंदर अशी इस्त्री करून घेणं, आयन करून घेणं खूप गरजेचं आहे. आता मस्तपैकी माझी जी साडी आहे ती मी आयन करून घेतली आहे जशी मला हवी तशी. आता हिला फोल्ड कशी करायची हे समजून घ्या. पहिले तुम्हाला आपल्या ज्या निऱ्या आहेत
आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला हातात पकडायच्यात. बाकी सगळी जी साडी आहे ती तुम्हाला आपल्या टेबलाच्या पुढच्या बाजूला ढकलून द्यायची. जशी मी आता ढकलली, अलगद ढकला, कारण की तुम्ही आत्ताच इस्त्री केली आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात वरचा जो भाग आहे आणि आता तुम्हाला साडीची घडी करायची आहे. त्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे एका हाताचं, त्याच्यापेक्षा छोटं असलं तरी चालेल. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही घडी करता तेव्हा साडीचा म्हणजे पुढचा भाग, उलटा भाग नाही, सुलट भाग हा असला पाहिजे. सो त्यानुसारच तुम्हाला घडी करायची. आता मी इथे 2 माझ्या गाईडलाईन बनवून घेतल्यात की मला केवढी घडी करायची आणि जेवढी मी गाईडलाईन बनवली तेवढ्याच भागावरती मी माझी जी साडी आहे ती मागे पुढे अशी प्रॉपरली करून तिला घडी करून घेणार आहे. बघताय माझा वरचा जो साडीचा पाट आहे तो छान असा सेट झाला. आता जो पुढचा पाट आहे त्याला मी मागच्या बाजूला घेतला आहे आणि त्याला पण मी आता सेट करणार आहे. आणि आता मी काय केलं आहे की पूर्ण जो पदराचा भाग आहे ना तो माझ्याकडे खेचून घेतला आहे. म्हणजे कसं की आता आपण याला प्रीप्लेट केलं आहे ना, सो तो एकदम वाकडा तिकडा नको व्हायला म्हणून. आणि जसं आपण पदर खांद्यावरती टाकतो तसा पदर घ्यायचा, पदराला मस्त झटकून घ्यायचं, म्हणजे आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित राहतात. आणि त्यानंतर तुम्हाला आपली जी साडीची घडी आहे त्याच्यापासून 1 हाताचा अंतर राहील एवढ्या लांबीवरती आपला पदर ठेवायचा आहे. म्हणजे आपली जी खांद्याला पिन आहे ती 1 हाताच्या अंतरावरती ठेवायची. आणि त्यानंतर उरलेली जी साडी ती अलगद दुमडून घ्यायची. आता तुम्ही जर बघणार की बिकॉज आपला जो पदर असतो तो असा आपण त्रिकोणी भागामध्ये खांद्यावरती लावतो तसाच तो सेट ठेवायचा. जर सरळ ठेवला तर तो दुमडला जातो. आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की साडीची एक बाजू छोटी असते आणि दुसरी बाजू मोठी असते. ह्या अगोदर मी ज्या काही पिना लावल्या होत्या किंवा कुठे माझी साडी दुमडली का हे चेक करून पहिली जी छोटी बाजू आहे ना ती दुमडून घेतली. ती दुमडल्यावरती छान अशी छोटीशी घडी झाली आहे, जेवढी मला हवी तेवढीच. आता ही जी मोठी बाजू आहे ती पण मी दुमडून घेणार आहे. हां, आता तुम्ही बघताय की मी उघडली आहे साडी का, कारण की जेव्हा तुम्ही ही पहिली घडी घेतली ना, ही पहिली घडी ह्या 2 आपल्या साडीच्या काठा आहेत ना त्यांच्या भोवतीच असली पाहिजे. त्याच्यापेक्षा मागे पुढे करू नका, मग तुमची जी फोल्ड आहे ती छान होणार नाही. आता त्यानंतर जो आपला दुसरा भाग आहे तो पण मी प्रॉपरली एक छोटा फोल्ड आधी मारला आहे, त्याच्यानंतर एक मोठा फोल्ड मारला आणि आपली जी घडी आहे ती एकमेकांवर बसेल एवढी करून घेतली. आणि पुढे जो तुम्ही उलटा पल्लू सोडला होता ना तो उलटा ह्यासाठी करायचा आहे कारण की जेव्हा तुम्ही साडीला फोल्ड करणार आहात तेव्हा तो सुलटा होतो. जर तुम्ही आधीच उलटा ठेवला तर फोल्ड करताना उलटा होईल. आणि अशी छान प्रकारे मी ह्याची घडी घालून घेतली आहे. दिसते की नाही सुंदर. आणि मस्त तिला पदराच्या भोवती गुंडाळायचं. एक अजून पिन लावायची की ती अजिबात हलायला नको आणि तिला प्लॅस्टिकमध्ये मस्त पॅक करून तुमच्या ब्राईडकडे तुम्हाला घेऊन जायची. जशी मी आता घेऊन आली आहे तर तुम्हाला नेसवून दाखवते. सगळ्यात आधी आपण जो काष्टासाठी भाग सोडला होता तो भाग घ्यायचा, म्हणजे तेवढा भाग सोडून द्यायचा आणि कमरेला गाठ मारून घ्यायची. त्यानंतर डाव्या पायाच्या मागून आपल्याला आपल्या काष्टाचा भाग काढून घ्यायचा आहे. मागची साडी व्यवस्थित तिला हे करायची, आपला काष्टा चेक करून घ्यायचा की आपली जी ब्राईड आहे तिच्या उंचीला येतो की नाही. आणि त्यानंतर काष्टात आपल्याला खोचायचा आहे. तर काष्टा खोचायची मी नेहमी एक सुंदर अशी पद्धत सांगते. सगळ्यात आधी आपल्याला वरचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे, आपली सगळी साडी आतमध्ये पायाच्या आतमध्ये टाकून घ्यायची. असं केल्याने तुमचा जो काष्टा आहे तो खूप सुंदर असा तयार होतो. आणि जमलंच तर ब्राईडला थोडंसं वाकायला सांगायचं, त्याच्याने आपल्या आजीसारखा आपला काष्टा तयार होतो. आणि सगळ्यात आधी वरचा जो भाग आहे तो खोचून घ्यायचा. आता मी तुम्हाला दाखवते. वरचा भाग खोचून घेतला, आता त्याला आपण पिन लावणार आहोत. असं केल्याने तुमचा काष्टा एक तर सिक्युअर पण राहतो आणि वरचा जो छोटावाला काष्टा आहे तो तुम्हाला त्रास न देता एकदम मस्त सेट होतो. त्यानंतर आपला जो मोठावाला काष्टाचा भाग आहे तो सेट करून घ्यायचा आणि मधला जो भाग आहे त्याला व्यवस्थित पिनअप करून घ्यायची. अशा प्रकारे आपला सुंदर काष्टा तयार झाला आहे. हो, तुम्ही बघता. आणि इथे ज्या आपल्या निऱ्यांच्या आपण प्लीट्स केल्या होत्या ना त्याच्या ज्या खालच्या ज्या पिन्स आहेत त्या सोडून द्यायच्या, फक्त वरची पिन तशीच ठेवायची, म्हणजे तुम्हाला साडी फिरताना त्रास देणार नाही. आता साडी तुम्हाला उजव्या पायातून फिरवून घ्यायची आहे. आणि सगळ्यात आधी आपण आपला जो पदर आहे जो आपण मस्त प्रीप्लेट केला होता तो खांद्यावरती सेट करून घेणार आहोत. हा खांद्यावरती सेट झाला की तोच पदर तुम्हाला आपल्या कमरेच्या इथून आणायचा आहे, म्हणजे आपल्या स्पाईन एरियामधून आणि दोन्ही पायांच्या मधून त्याला बाहेर काढायचं आहे. बघितलं तर ह्यासाठी आपण तो 1 हाताचं अंतर ठेवलं होतं. आता ह्या आल्या आपल्या प्लीट्स ज्या आपण ऑलरेडी केल्या आहेत. थोडंसं मागे पुढे होतं, अजिबात घाबरायचं, टेन्शन नाही घ्यायचं. आणि तुम्हाला काय करायचं आहे, जी काही एक्स्ट्रा साडी असेल त्याच्यामध्ये एखादी 1-2 प्लीट्स एक्स्ट्रा करायच्या आहेत आणि प्लीट्स आपल्या उजव्या बाजूला आपण नेहमी टक करतो, सो त्या तुम्हाला प्रॉपरली उजव्या बाजूला टक करून घ्यायच्या. आता बघा आपलं उजव्या बाजूला टक झाल्या आणि त्यानंतर त्या तुम्हाला सरळ हाताने
आतमधल्या बाजूला त्या मिऱ्या आपल्या टक करून घ्यायच्या, टक इन करून घ्यायच्या. आणि दोन्ही पाय तुम्हाला जे आपल्या नऊवारीचे त्याला आता मी सेट करते बघा. सो जेव्हा आपण हे जे पाय सेट करतो, तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काठ आहे तो गोल फिरून पुढच्या बाजूला पिन लावून टाकायची. असं केल्याने तुमचे जे पाय आहेत ते अजिबात उघडे राहणार नाहीत आणि चालताना पण अजिबात त्रास होणार नाही. आता बघा, ह्या साडीचा एक डिसएडव्हान्टेज आहे की ह्याचा जो ब्राह्मणी काष्ट आहे तो पायात येतो. म्हणून तुम्ही बघता ब्राह्मणी काष्टाचा जो काठ आहे तो मी पकडला आणि पायाच्या काठेला दोघींना मिळून पिन लावून टाकली. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला आपण जेव्हा पदर घेतला त्याची एक काठ दिसते, तिला पण लपवून घ्यायचं आहे. आणि आता नंतर आपल्या ज्या निऱ्या आहेत त्याचा एक मध्य घ्यायचा आणि त्याला आपण ब्राह्मणी कोचामध्ये कन्वर्ट करत आहोत. त्यानंतर ब्राह्मणी कोचा आपला बिकॉज तो असा फार फुगलेला किंवा असा खूप फुललेला नाही दिसायला पाहिजे, म्हणून त्याला हाताने व्यवस्थित सेट करून त्याला छान पिना लावून टाकायचे आहेत. ही झाली तुमची सहावारीची नऊवारी 9 मीटरवाली प्री प्लेटवाली. कशी वाटली?